निघून राहिलेत. नागपूर, नाशिक, पुणा, किनवट सर्व ठिकाणी आपले जेवढे आदिवासी विभाग आहेत त्या ठिकाणी ही मोर्चा काढण्यात येत आहे. आपण सर्वात मागे आहोत, कारण ज्या वेळेस 2011 पासून तर 17-18 पर्यंत अमरावती जिल्ह्यामधून सूत्र हलायचे, आता सर्वात मागे अमरावती जिल्हा पडलेला आहे. कुठेतरी आम्हाला शोकांतिका वाटते का आदिवासी विद्यार्थी कुठेच म्हणजे पुढाकार घेत नाही का. तुम्हाला शिकत नाही का, तुम्हाला शिक्षण नाही का, सर्व गोष्टी तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी माहित असून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी येत ना आणि कोणाला प्रश्न विचारत ना. तर जे जी आर आपण काढलेला आहे, जे शासनाने काढलेला आहे ते सरसकट रद्द करण्यात यावा. कारण त्यामध्ये असे काही अन्यायकारक आदिवासी विद्यार्थ्यांवर जे काही अन्यायकारक त्यामध्ये मुद्दे घटक त्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत ते आम्हाला. म्हणून आज इथे जमलेले सर्व माझे विद्यार्थी, माझे मोठे भाऊ, मोठे बंधू, काही संघटनेचे प्रतिनिधी सर्वजण आलेले आहेत. सर्वांना विनंती करतो की आपल्या इथे अर्जुन भाई विनंती तसेच दारसिंगे भैया मरघाटले मेवरून आपल्या समस्या सोडवण्याकरिता आलेले आहेत. सर्वांना माहिती आहे का कुठलाही काम एकजुटीचा असतो, एकजुटीशिवाय कुठलंही काम होत नाही. सर्वांना माहिती आहे मागचे भरपूर मोर्चे काढलेले आहेत, परंतु जी आता युनिटी बसलेली आहे ही युनिटी बसून ठेवा आणि मुली शक्यतो घरी जाऊ नका, पुढे जाऊ नका. कारण तुम्ही नसले तर त्यांना वाटते का मुलं काही करू शकत नाही. आज मागच्या तुम्हाला माहिती असेल आम्ही इथून पायदळ आलो होतो हारलीला, त्यावेळेस एक तरी सुद्धा मुली होतं तिथे आले नव्हते. त्यावेळेस आम्हाला कुठं शोकांतिका वाटला का हे फक्त आम्ही आमच्यासाठी करायलो का. तुम्ही आले की नाहीत का, आहे की नाही, तुमचा तरी सुद्धा आवाज यायला नाही. आता मला सांगा तुमच्या किती 500 कोटा, 500 ते 150 150 150 मुली 686 मुली तरी इथं सुद्धा किती जवळपास 50-60 विद्यार्थी असतील. बाकीचे मुले कुठे गेल्यात, ते विद्यार्थी नाहीत, ते आदिवासी नाहीत का. त्यांना जे जी आर आहे निघालेला हा जी आर रद्द नको का. हे आता जे पंडित निकलवाले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांना पण जी आर नको का. कुठेतरी आम्हाला प्रश्न पडतो. म्हणून आज आदिवासी विकास खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गाने चाललं की माहित नाही. कारण 9 ऑगस्टला जो जी आर निघाला होता त्याला तो जी आर पुन्हा 14 ऑगस्टला परत काढण्यात आला आणि 15 ऑगस्टला आपला स्वतंत्र दिवस होता. म्हणजे खऱ्या अर्थाने जी काही आपण इथे बसलो तर खऱ्या अर्थाने असं वाटतं की खरंच आपण स्वतंत्र आहोत का, खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का. कारण स्वातंत्र्याची व्याख्या ही आहे की आपल्याला आपल्या अन्यायावर आपल्याला म्हणजे कसल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही पाहिजे, ठीक आहे. तर यांना का समजत नाही, कारण आपण जनता आहोत आणि हे सेवक आहेत. पण आजची परिस्थिती अशी झाली आहे हे आपले मालक झाले आहे आणि आपण आता यांचे काय झाले आहोत, गुलाम झाले आहोत आणि तेच काम हे करत आहे. आपण किती 2 ते 3 तासापासून इथे थांबून आहोत तरी एकही अधिकारी इथे आला नाही, एकही अधिकारी इथे बोलला नाही. कारण हे नव्या युगाचे ब्राह्मण आहात, या नव्या युगाचे ब्राह्मण आहात. तुम्हाला एक कथा सांगतो. चंद्रशेखर आझाद होते 15 वर्षी नाही का त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. तर त्यांना नाही का सर्वोच्च न्यायालयानं विचारलं होतं तुमचं नाव काय आहे. तर चंद्रशेखर आझाद काय म्हणतात की माझं नाव आझाद आहे आणि तुमच्या पित्याचं नाव काय आहे, तर माझ्या पित्याचं नाव स्वतंत्र आहे. पण खऱ्या अर्थाने आज आपण स्वतंत्र नाही आहोत. कारण जी वयाची अट घातली आहे 26 वर्ष, आपण म्हणजे वयाच्या 26 वर्षापर्यंत शिकायचं, त्याच्यानंतर आपण शिकायचं नाही. म्हणजे ही जी अट घातली आहे ती खरंच तुम्हाला मान्य आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. आणि प्रश्न तर खूप आहे. आता नवीन ऍडमिशन झाली हॉस्टेलचा वार्डन म्हणे, बापू म्हणे आपल्या हॉस्टेलमध्ये गादी नाही म्हणे, बापू म्हणे गादी नाही का धोरण म्हणे. तर सर म्हणलं गादी धोरणानुसार म्हणलं, पण नेमकं आदिवासी विकास विभाग हाय कशासाठी म्हणलं, आदिवासी विकास विभाग हाय कशासाठी म्हणलं. गादी जर धोरण आणलं, माझं गाव इथून 150 किलोमीटर आहे, तिथून मग गादी आणायचं म्हणजे झालं म्हणजे पाणी तुम्हाला एक गाणं सांगतो, जे गाणं नाही का सकाळी तयार केलं आहे मी. आणि आदिवासी विभाग एटीसी ऑफिस, आदिवासी विभाग एटीसी ऑफिस, तुम्हाला जरा पण कळत नाही, तुम्हाला जरा पण कळत
GR रद्द करा, हा GR रद्द करा, तुम्ही GR रद्द करा, तुम्ही GR रद्द करा. अहो आदिवासी मुलांचे किती हाल होते व आदिवासी मुलांचे किती हाल होते व तुमच्या डोक्यात घुसत नाही, तुमच्या डोक्यात घुसत नाही. तुम्ही GR रद्द करा, नाही तर खुर्ची खाली करा, तुम्ही GR रद्द करा. महागाई वाढली, सेवा वाढला, पण त्यांचे अन्याय सुटत नाही, त्यांचे अन्याय सुटत नाही. अरे GR रद्द करा, तुम्ही 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 GR रद्द करा. तिचा मला विद्रोहाचा असा गुलाब यावा, तिचा मला विद्रोहाचा असा गुलाब यावा, ती क्रांती घेऊन यावी, दिल माझाही इन्कलाब व्हावा आणि मुमताजसाठी लढणारे शहाजहानही थोडे व्हावे. मित्र हो, मुमताजसाठी लढणारे शहाजहानही थोडे व्हावे, पण या आंदोलनासाठी लढणाऱ्याचा सैलाब मोठा यावा. या आंदोलनासाठी हातात गुलाबाचं फूल घेऊन मी तिला एक विधान देतो, हातात गुलाबाचं फूल घेऊन मी तिला एक विधान देतो. ती मला बिरसा मुंडाची मूर्त गिफ्ट करते, मी तिला वाचण्यास या देशाचं संविधान देतो. जोपर्यंत आपण आहो, तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण तो हलणार नाही. मग तो कोणी आदिवासी विकास मंत्री येऊ का संत्री येऊ का कोणी येऊ. आणि आपलं आंदोलन हे संविधानिकरित्या आहे, कारण संविधानाच्या कलम 19 ड म्हणजे सविनयपूर्वक आपण आपलं आंदोलन पार पडत आहोत. आपण गांधीवादी विचारांनी पेरलेले माणसं आहोत. पण लक्षात ठेवा शासनकर्त्यांनो, या गांधीचा कधी भगतसिंग होईल सांगता येणार नाही. तुम्हाला जर या गांधीचा भगतसिंग होऊ द्यायचं नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या पूर्ण करायच्या बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार. वादळही रोखू शकतो आम्ही बिरसा तुझ्यामुळे, आभाळही रोखू शकतो आम्ही बिरसा तुझ्यामुळे. अरे तोफखाना शस्त्रसाठा याची आम्हा गरज नाही, अरे तोफखाना शस्त्रसाठा याची आम्हा गरज नाही. शब्दानेच बनवा पेटवतो आम्ही बिरसा